कालच्या ब्लॉग मध्ये बघितलेला तुम्ही माझी कशी फजिती झालती, तसा आपला लाल घोडा आपल्याला कधी धोका देत नाही, पण ते माझ्या चुकीमुळे झालते. आणि फायनली मी आता पोहोचलोय शिपूर मध्ये. इकडे उजवीकडे गेला असा की शेताकडे जाते आणि डावीकडे गेला असा की मावशींच्या घराकडे जाते. नुसतं घराजवळ पोहोचलो तवर लक्षात आलं की बाबा माझं एक काम राहिलेलं या व्हिडिओच्या नादात. मला मेडिकल मधनं गोळ्या आणायच्या होत्या आणि ते मी विसरून आलतो, म्हणून शिवमला घेऊन आलो आता मी गडिंग्लजला. गोळ्या घेतल्या, पेमेंट मारला आणि सरळ गेल्यावर राजगिरींच्या इथं वडापाव खायला. गडिंग्लजच्या बस स्टॉप पासून चंदगड रोडला जायचं, तिथनं जराच पुढे गेला असा की डाव्या बाजूलाच आहे. 2 वडापाव तिथं खाल्लं, 4 वडापाव पार्सल घेतलं आणि तिथनं नुसतं गावात पोहोचतोय तवर आला पाऊस. चष्मावाल्यांची पावसाळ्यात एक लई बोंब होते, एक तर भिजलेला असते आणि चष्मा पुसायला काहीच नसते. माझी सगळी कामं आवरून मी निघालेलोच तवर मला वाटत ही गाडी दिसली. महादायच्या घाटापासून पाठलाग करालतो, शेवटी हिंच्यानी माझी गाठापेट कापशीत झाली. हे आहेत संजय पाटील सर आणि हे गोव्यामध्ये राहतात. सरांनी गोवा ब्लॅक पॅन्थर रायडर यांच्यासोबत लडाख राईड देखील कंप्लीट केलेली आहे. सरांना भेटून मात्र एका गोष्टीची जाणीव झाली, नुसतं रायडर म्हणून घेण्यात काय अर्थ नाही, तर ती पॅशन जपली पाहिजे. आपण परवाच्या ब्लॉग मध्ये जो विरोळा साप बघितलेला होता तो